तुझी कोल्हापुरी शिवाजी पार्कला राऊंड मारत असते वगैरे असं मला सर नेहमी म्हणतात. तर ते कुठेतरी एक शिकायचा प्रयत्न. पैसे हो, कारण आम्हाला आधी 3 महिने सुट्टी पण जाहीर झाली होती. प्राण्याची रिहर्सल नाही करत की इथे लोळून बघून, तिकडे मला जे जमेल ते. आणि परत आता ड्रेसमध्ये रिहर्सल करणं आणि ती उद्या मी साडीवर परफॉर्म करणं हे पण अगेन वेगळं. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम पुन्हा एकदा नव्याने आपल्या भेटीला येतोय आणि आता माझ्यासोबत आहे चेतना भट आणि ओंकार राऊत. कसे आहात तुम्ही दोघे? अप्रतिम, मस्त. तू कशी आहेस? मस्त. बरं, पुन्हा एकदा कार्यक्रम येतो. जेव्हा पहिल्यांदा व्हॉट्सअपवर किंवा कुठेही मेसेज आला की किंवा स्केड्यूल आलं, तेव्हा काय फिलिंग्स होत्या, काय भावना होत्या, तेव्हा काय थॉट होता डोक्यामध्ये? मी ना ब्लँक होतो, टू बी व्हेरी ऑनेस्ट. मला असं होतं आता म्हणजे काय नवीन करायचं. आता मला ते माहीत नव्हतं की आता आपण सुरुवात परत करायची आहे आणि आता काहीतरी मला नवीन द्यायचं आहे. तर त्यासाठी ते आधी मला शोधावं लागणार की मला काय. कारण की आपल्याकडे हल्ली ना 30-30 सेकंदाचे रील बघणारा आपण लोक आहोत. म्हणजे मी पण, सगळेच ऑडियन्स, की आपल्याला 30 सेकंदामध्येच कंटाळा यायला लागतो हल्ली. तर लोकांना तरी अजूनही हा कार्यक्रम आवडतोय, आम्ही केलेलं काम अजूनही आवडतंय, हे त्यांना थँक्स म्हणतो मी माझ्याकडून. की पण आमची जबाबदारी आहे की त्यांना काहीतरी नवीन देत राहणं सतत. सो ते कसं देत राहू आम्ही किंवा ते काय देत राहू ह्याचा आता विचार करायला लागलो होतो. जेव्हा मला दिसल्या, म्हटलं मला आता काहीतरी मग मी सतत एक कोणाचं कॅरेक्टर करता येईल वगैरे असं एक बघायचो. किंवा मग कुठली तरी, मला सर नेहमी म्हणतात की जरा वेगळी भाषा शिक रे, तू कुठे तुझी कोल्हापुरी शिवाजी पार्कला राऊंड मारत असते वगैरे असं मला सर नेहमी म्हणतात. तर ते कुठेतरी एक शिकायचा प्रयत्न. मी शिकलो नाहीये, तुम्हाला नाही ऐकायला मिळणार आहे माझ्याकडून कोल्हापुरी, पण हा माझा प्रयत्न सुरू आहे की मी कुठली तरी एक वेगळी भाषा ट्राय करीन या सीझनला. सो ते एक डोक्यात सुरू झालं, नवीन काय करायचं. चेतना, तू काय ठरवलंस काय नवीन करायचं? किंवा जेव्हा स्केड्यूल आला, जेव्हा मेसेज आला, तेव्हा तुझी काय रिएक्शन होती? माझं असं काही ठरलेलं नाहीये किंवा मी काही कधी ठरवते ते कधीच होत नाही. त्याच्यामुळे पहिली रिएक्शन होती पैसे. हो, कारण आम्हाला आधी 3 महिने सुट्टी पण जाहीर झाली होती. कॅन्सल होऊन आता तारखा आल्यात, त्याच्यामुळे एक आनंद झालाच आहे. की पण ते मी बऱ्याच वेळा सरांवरच डिपेंड असते की सर म्हणतील ते. मी असं काय म्हणतात त्याला, ब्लाइंड फॉलोअर आहे की सर आज हे म्हणाले, यस, डिरेक्टर्स ऍक्टर. सर म्हणाले की ठीक आहे आज याच्यात काहीच करू नको, तर मी काहीच करतही नाही. त्याच्यामुळे सरांवरच मी डिपेंड असते बहुतेक वेळा. अरे मी ही आहे ना, एकदा एक स्किट होतं, सरांवर डिपेंड असते काय, मी तुला सांगतो. एकदा एक स्किट होतं, काहीच नव्हतं, म्हणजे वेगळं स्किट होतं. आणि ही तिकडे हेअर ड्रेसर म्हणून होती, एक उभी असणार होती ती हेअर ड्रेसर. ती सरांवर एवढी डिपेंडंट आहे की सरांनी आणि तिने एकत्र येऊन एक वेगळं तिचं स्किट केलं. म्हणजे ओरिजिनल जे स्किट होतं तो विषय बाजूला राहून ते अख्खं जे पात्र, फक्त हेअर ड्रेसर मागे उभी होती, 2 डायलॉग असणार, बाकी ती काही करत नव्हती. तर सरांनी आणि तिने एक वेगळं फुलवलं. ते नंतर हेअर ड्रेसरचं स्किट झालं, जे माझं आणि समीर दादाचं होतं आय गेस, ते कमी झालं. आणि वनी आणि समीर दादा ते कमी झालं आणि हिचं वाढलं. तर म्हणजे असं. पण चेतना, इतके सारे कलाकार आहेत त्या कार्यक्रमात, पण तुला पर्सनली ऑब्व्हियसली सगळ्यांसोबत इतकीच चांगली भट्टी जमली असेल, तितकेच तगडे कलाकार आहेत, पण तुला पर्सनली कुणासोबत काम करणं चॅलेंजिंग वाटतं? माझ्यासोबत? हा काय प्रश्न विचारतेस तू? चॅलेंजिंग म्हणजे चॅलेंजिंग? अच्छा, चॅलेंजिंग नाही, मी नाही. नाही, असं मला मजा येते सगळ्यांबरोबर काम करताना. चॅलेंजिंग असं नाही वाटत. चॅलेंजिंग म्हणजे असं नेमकं काय? समीर सर झाले किंवा प्रसाद सर झाले की अनुभव आहे आणि त्यांचं पटकन किंवा मजा येते. तेच मला मजा येते सगळ्यांबरोबरच काम करायला. हा, तुझ्या बरोबर जास्त येते, ओके. कारण की ऍक्च्युली आता आम्हाला एकमेकांकडे बघून पण कळतं. जसं लोचन मजनू मध्ये बऱ्याच वेळा मला रिॲक्शन देतो की थांब आता मी याला बरोबर करतो. कारण की समीर दादा मध्ये बोलला की ह्याला चिडणं भाग पडतं. सो ते आमच्या डोळ्यात पण आम्हाला दिसतं की नाही थांब, आता मला खूप ह्याला थांबवायला लागणार आहे, आपण ह्याला माझ्या मते चेतनाला हे पण कळत असेल आता की ह्याला खरंच राग आलाय आता, ही ऍक्टिंग नाहीये. पण ना, या कार्यक्रमाचे इतके 837 एपिसोड झालेत, इतके भन्नाट स्किट झालेत, परदेश दौरे केलेत, पण मागे वळून बघताना ऑब्व्हियसली तुम्ही सगळेच स्किट खूप चांगले केले असतील, पण मागे वळून पाहिल्यानंतर कोणतं एक स्किट आहे जे तुम्हाला खूप सॅटिस्फॅक्शन देतं, म्हणजे पाहिल्यानंतर वाटतं की हो तिथे मी छान केलं?
बापरे. चांगला प्रश्न आहे. हो. माझं सासूसूंचं पहिलं स्किट किंवा रादर पहिल्या स्किटमध्ये मी प्राणी नव्हता केला. जेव्हा मी प्राणी केला पहिला ते स्किट, कारण की मलाही माहित नव्हतं ना की मी असं काही करू शकेन, किंवा त्याची काय आम्ही आदल्या दिवशी जसं स्क्रिप्टची रिहर्सल करतो तशी मी प्राण्याची रिहर्सल नाही करत की इथे लोळून बघून. तिकडे मला ते जमेल आणि परत आता ड्रेसमध्ये रिहर्सल करणं आणि ती उद्या मी साडीवर परफॉर्म करणं हे पण अगेन वेगळं. तर जेव्हा मी ते पहिल्यांदा केलं तेव्हा मला कळलं की हां, हे काहीतरी वेगळं होतंय, काहीतरी वेगळं घडतंय. ओंकार, मला खरंच आयडिया नाहीये. मला ओंकारची गर्लफ्रेंड नावाचे स्किट असते एक शिवाली बरोबरच. हसतेस का तू? ओंकारची गर्लफ्रेंड म्हटल्यावर तुला हसायला आलं यार. अच्छा, त्याच्यावरच आहे तो. ओंकारची गर्लफ्रेंड नावाचं असतं, किंवा ती एक प्रियाचा बॉयफ्रेंड म्हणून पण एक सुरू झालंय आता. तर ते त्यातलं कुठलंही मला एक आवडतं, म्हणजे असं की त्यातलं कुठलंही बघून मला वाटतं की हा त्यात मी चांगला केलं, किंवा लोचन मजनू असेल त्यात मी चांगला केलं असं वाटतं. आणि मला वेगळंच एक होतं, आता जी ग्रामसभा आहे त्याची ओजी व्हर्जन होता, जे पहिलं स्किट होतं त्यात मी खूप काय सांगतो असा एक वेगळाच काहीतरी आवाज लावला होता. ते मला खूप आवडलेलं की मी तसं कधीच केलं नव्हतं. आणि सॉरी, मी खूपच सांगतोय, मला सगळंच आवडलंय बहुतेक माझं. आणि एक हे सलीम अकबर मध्ये मी तो एक कवी केला होता जो हे बोल दादूस आजूस पंजूस. तर ते मी पहिल्यांदा एकदाच केलं मी ते, तर ते मला खूप आवडलं होतं की म्हणलं हा ते चांगलं झालं. आणि मला हे माझं एकच आवडलं, म्हणजे मला मी स्वतःवर खूप प्रेम करतो. माझं काम लोकांना नाही आवडत, मलाच आवडतं. पण सध्या ओंकारची गर्लफ्रेंड या गोष्टीची खूप चर्चा सुरू आहे. मगाशी सुद्धा गेम होत होता तेव्हा सुद्धा तुमच्यात ती चर्चा झाली. पण ठीक आहे ओंकार, म्हणजे टिपिकल असा प्रश्न नाहीये, घरचे विचारतात तसा, पण एक एक करून सगळे कलाकार लग्न करतायत किंवा काय नाही होते. तर ओंकारचं काय म्हणते? ओंकारचं काय म्हणजे आता काय माहित नाही ग, कोण सापडत नाहीये. तुझं झालंय का लग्न? नाही ना. समोरच्यालाच प्रश्न विचारून टाकायचा, म्हणजे असे प्रश्न. सगळे मगाचा गेम झाल्यावर आम्ही आतमध्ये बसलो होतो सगळेजण, तेव्हाच आम्ही सगळं ठरवून टाकलंय लग्न असणार, किती दिवस, हा सगळं कुठे असणार आहे, सगळं असणार आहे. फक्त आता मुलगी ठरवायची आहे की कुठे, बाकी सगळं लग्न कुठे असणार आहे, किती दिवस असणार आहे, कोण कोण येणार आहे वगैरे, हे सगळं डन झालंय. फक्त मुलगीच डन नाहीये. तर बघा, मी सांगेन सगळ्या प्रेक्षकांना, मी सांगेन की ही मुलगी मला आवडते, सगळ्यांनी तिला एकत्र म्हणवा, ती मला नाही म्हणत असेल तर. नको. पण काय म्हणजे ओंकारच्या काय अपेक्षा? आता तू एवढं जाहीरपणे सांगितलं, कुणाला इंटरेस्ट असेल तर म्हणजे तुझ्या काय अपेक्षा आहे? माझ्या काही अपेक्षा नाही, साधी सरळ असावी, छान असावी, समजून घेणारी असावी, आमच्याशी पण पटायला हवं. हा सगळ्यात आधी ह्यांच्याशी पटायला हवं. माझ्या सवयी त्यांनी थोड्या समजून घ्याव्यात. मी काही सवयी बदलायलाही तयार आहे, पण काही तसा मी चांगला आहे, पण माझ्या काही सवयी आहेत त्या आपण जरा थोड्याफार समजून घेतल्या तर बरं होईल. आणि स्वतःच काहीतरी काम करणारी असावी, काहीतरी पॅशनेट असावी. बाकी काय नाही, बाकी काही पण कशात तरी काहीतरी पॅशन असावं तिचं आयुष्यात, बाकी काय नाही, नॉर्मल. लवकरच तुला तुझ्या मनासारखी मुलगी मिळो. पण बस काही नको मला आता, अजून काही नको. पण जाता जाता प्रेक्षकांना काय सांगावंसं वाटतं? चेतना, तुमचे खूप मेसेजेस आले, तुमचा आग्रह झाला आणि आम्हालाही आनंद होतो. तुम्हाला आनंद देताना तर आम्ही येतोय परत तुमच्यासाठी आणि आमच्या स्वतःच्या आनंदासाठी सुद्धा. 2 डिसेंबर पासून सोमवार ते बुधवार रात्री 9:30 वाजता महाराष्ट्राची हास्यजत्रा कॉमेडीची हॅट्रिक. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.